आणि आता आपल्या समोर धमाल सादर करायला येते एक वाईल्ड कार्ड जोडी आणि ती आहे निलेश आणि सई. याहू याहू चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे. हम प्यार के तूफानों में गिरे, हम क्या करें चुप. अरे असं काय करतोय जंगली माणसासारखं याहू याहू. अगं वाईल्ड कार्ड एंट्री आहे ना. कसली कसली म्हणजे काय तुला माहितीये का फू बाय फू मध्ये ना एक नवीन जोडी येणार आहे वाईल्ड कार्ड म्हणून. आणि मला असं कळलंय की यांना अजिबात कलाकार मिळत नाहीये. मग काय मग आता मी ठरवलं अँकरिंग विंकरिंग बाज झालं, आता जगाला माझं टॅलेंट कळू देत, माझी ऍक्टिंग कळू देत. आता मी या जोडीमध्ये एंटर होणार आहे. कशी आयडिया? मस्त. तुझी आणि माझी जोडी. आयडिया कॅन्सल. असं काय रे, मला पण घे ना तुझी जोडी. असं बरं येत जोडीत खुबाई फूची जोडी आहे. अरे गाजलेल्या कार्यक्रमात तिथं स्किट कसं वाजलं पाहिजे. ह्या जोड्यांची स्किट्स वाजतात ती उगाच नाहीत वाजत. बघ बघ त्यांच्या तोंडाकडे बघ जरा. आरती विकाससाठी दररोज डबा घेऊन येते जेवणाचा. तो मोकळा पोचतो ही वेगळी गोष्ट आहे. अरे मी एकदा बघितलंय आनंद इंगळेंचे पाय चेपून देत होते दिगंबर नाईक. एवढी अंडरस्टँडिंग आहे त्यांची एकमेकांशी. तेवढं समजून घ्यावं लागतं एकमेकांना. क्षिती वैभवसाठी दररोज तेल बिल लावून देत असते. तेवढं समजून घेतात ते एकमेकांना म्हणून त्यांची स्किट होतात चांगली. मी या सगळ्यात तुझी मदत करायला तयार आहे. हॅलो उगाच असंच खडा टाकला लागला. असं तूच कर माझ्या बरोबर स्किट. काय म्हणाला? काय नाही म्हटलं आपण एकत्र मिळून असं स्किट वगैरे करूयात. चालेल. तुला माहितीये का मी सगळ्या या कार्यक्रमाचा अभ्यास करून फू बाय फूचा फुल अभ्यास केलाय मी. फूचा अभ्यास? हो ग. बाकीच्या कलाकारांचं कसं माहितीये त्यांनी काय अभ्यास केलाय? डान्स कसा करायचा, स्किट कसं करायचं, इकडे नाचायचं कसं, एवढाच अभ्यास. मी जजेसचा अभ्यास केलाय. अभ्यास म्हणजे काय? कुणाला सांगू नको. इकडं भिंतीला पण कान असतात. कसं आहे ना जजेसच्या प्रत्येक रिॲक्शनवर मार्क ठरलेले असतात इकडं. काय सांगतो? अरे पहिल्या पर्वापासून मी हेच बघतोय. सगळं इकडे ठरलेलं असतं. तू गंमत सांगतो. आता एंट्री झाली ना, समजा आपण स्किट करतोय, तुला एंट्री करायची, जोरदार नाचायचं. तुला माहिती की आपल्याला स्किट काय आठवत नाही म्हणून काय करायचं 1 मिनिट नाचत राहायचं कंपल्सरी. आणि स्वप्नील सरांकडे बघायचं. ती असली बघ तिला पटलेलं आहे. आणि स्वप्नील सरांकडे बघायचं. तुझ्या एंट्रीच्या वेळेला त्यांनी असं केलं हे बघ 2 मार्क मिळाले. 2 मार्क फिक्स असतात तिथेच. रिॲक्शनला मार्क असतात. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. रिॲक्शन बघत राहायचे. तेवढे मार्क प्लस 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 करत जायचं. पुढची तुला आता गंमत सांगतो. समजा स्वप्नील सर असे बसलेत, आपण स्किट करतोय आणि ते टेकून बसले आणि असे केलं मागेच केलं 2 मार्क फिक्स. आणि पुढे 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 ते सांगतो ना. पुढे आले माईक मध्ये असं केलं हो 5 मार्क फिक्स. काय सांगतोस? हे पण आपल्याला स्किट व्यवस्थितच करायला पाहिजे. तुला माहितीये का काही आवडलं नाही ना की निर्मिती ताई मध्येच शी शी असं करतात. ते आवडलं नाही म्हणून नसतं काही. समजा त्यांनी असं केलं शी 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 शी. किती झाले? 4. प्रत्येकाला अर्धा मार्क. 2 मार्क इथंच झाले. सगळं ठरलेलं असतं ग. मला सगळ्या रिएक्शनला मार्किंग असतं. तुला पुढची गंमत सांगतो. त्यांची सगळ्यात मोठी रिएक्शन काय असते? चल असं कसं असं कसं. म्हणजे आपण बरोबर केलं असंच पाहिजे असतं त्यांना. आणि त्या समजा म्हणल्या म्हणजे आपण करतो छान छान हसवतो. ते म्हणते चल 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 म्हणजे चॉकलेट घ्यायला चल 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 किव दिला त्यांना. असे किव असतात सगळे ठरले. सगळ्यात मोठी गंमत सांगतो तुला. ते असे हसत म्हणजे असं 3 वेळा झालं का नाही 10 मार्क फिक्स. घंटी वाजवणार. सगळे ठरलेलं असं. आपण फक्त रिॲक्शन वर लक्ष देतो. ते बघ 10 मार्क मिळणार बहुतेक आपल्याला. फक्त रिॲक्शन. सगळ्यात महत्वाचं सांगतो लक्षात ठेव. नेहमी बघायचं त्यांच्या खुर्चीकडे. स्वप्नील सर समजा खुर्चीवर बसलेत तिकडे ऍक्ट चालला आणि ते असे असले खुर्ची फिरली की लक्षात ठेवायचं त्याच खुर्चीवर उभं राहून ते आपल्याला स्टँडिंग ओवेशन देणार. ते आधी चेक करतात ना खुर्ची बरोबर फिरते का पडणार तर नाही ना. मस्त अभ्यास केलायस रे. अगं पहिल्या पर्वात मी एकटाच होतो ना. सगळ्यांवर बरोबर नजर ठेवायचं मी. आता तुझी नजर फक्त माझ्याकडे असते. काय काय गैरसमज असतात ना माणसांना. कधी दूर होणार काय माहिती. नाही म्हणलं आता आपण एकत्र मिळून ऍक्टिंग करून. सगळ्यात महत्वाची गोष्ट रिस्क फॅक्टर सांगतो तुला फू बाय फूचा. समजा तुला वाटतंय की आपलं स्किट आज वाजणार नाही. टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात मोठा रोल तुला करावा लागणार आहे ऍक्टिंगचा. तो मी करून घेईल. पुढचं तुला सांगतो. तुला ना त्या दिवशी फक्त बरं दिसायचंय. तुला काय म्हणायचं इतर वेळेला मी वाईट दिसते? सुंदर दिसतेस. त्याच्यापेक्षा सुंदर दिसायचं. मस्तपैकी असा मेकअप बिकअप करायचा. चापून चोपून साडी बिडी नेसायची. मग बघ काय धमाल येते. चालेल. पण त्याने काय होणार आहे? त्यानं सगळं होणार आहे. निर्मिती ताईंना विचारलं की त्या म्हणतात सई आज तू की नाही खूप छान दिसतेस.
8च मार्क मिळतात ते फक्त म्हणतात तसं. करून नाही जायचं बाळा, फक्त आपली इज्जत तर जात नाही ना. बरोबर आहे, पण काय रे आपल्याला स्किट मध्ये पंचेस कोण देणार? विकास समुद्र आहे ना, रोज सकाळी जायचं असं तोंड पाडून, विकास माझ्या स्किट मध्ये काहीच नाही रे. अरे कसं करू यार, मी काहीच वाजत नाही रे. एवढं म्हणलं की स्वतःच स्किट टाकून देतात, आपल्याकडे येताना लिहायला लागतात. भारी आहे. आणि डिरेक्शनचं काय? कशाला लागतं डिरेक्शन? फू बाय फू मध्ये डिरेक्शन नसतं अगं. डिरेक्टर कशाला लागतो? स्किट बसवायला. हा स्टँडअप कॉमेडी शो आहे, तिकडे बसवून काही चालत नसतंय. बरोबर, पण आपल्याला मुवमेंट कशा करायचे ते वर्कआउट करायला लागेल. सगळ्यात सोपं असतंय ग. मुवमेंट काही ठरवायचे नसतं. समजा मी आता बोलतोय का नाही, बराच वेळ मला वाटलं अरे बापरे मी एकाच ठिकाणी बोल, लगेच बोल. परत वाटलं अरे बराच वेळ बोलतो काय हल्लोच नाही, लगेच हलायचं. अशी मुवमेंट सगळी गंमत आहे ती. सही आहे, मस्त आहे. अगं मस्त आहे काय. स्टॅनिस लेवास्की जशी थिअरी तशी फू बाय फूची आता नवीन थिअरी येते. कुठली? पाहिजे तेव्हा मुवमेंट थिअरी. निलेश, तू एवढा अभ्यास केलास, एवढे कष्ट केलेस, मी तुला स्क्रिप्ट लिहायला नक्की मदत करेन. ए वेडे, आपल्याला जिंकायचंय ना, आपल्याला पहिला यायचंय ना. माझा गाडोपणा कधी करायचा नाही, लक्षात ठेव. नाही म्हटलं आपण मिळून स्किट लिहूया, सगळं करूयात तुझ्या मनासारखं. चला आता आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण असं करूयात. तू माझे पाय चिपणार. भरपुरे मग तुम्हाला हेड मसाज देणार. माझ्यासाठी एक कॉफी घेऊन ये ना प्लीज. ओके, आता चाललोच आहे. Strong, साखर कमी. हा, आणि काय पाहिजे? हो, मला स्क्रिप्ट जेव्हा वाचून दाखवशील ना तेव्हा सगळे पंचेस समजावून सांग आणि एनॅक्ट करून दाखव. हो का? आणि मध्येच माझा जर फोन वाजला ना तर प्लीज आन्सर अँड टेल देम आय एम बिझी, आय कांट आन्सर. तेच करतोय ना प्लीज आता. स्टार्ट वेअरिंग गुड क्लोथ. व्हॉट्स रॉंग विथ यू? तुला आता माझ्या बरोबर उभं राहायचंय. केसांचं काय? डू समथिंग विथ युअर हेअर मॅन. कळलं कळलं. आणि काय राहिलंय? हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, उद्या डब्यात काय आणणार बाबू? बाबू बाबू तोच डबा माझ्या डोक्यात घाल. हे जमणार नाही, हे कॅन्सल. वाजव रे बाबू. बाबूही नाही आज आला. वाजव रे, कोणीच तू वाजव. तर बघूयात आपला हा एक कसा वाटलाय परीक्षकांना. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स. थँक्यू. आणि निलेश, हे स्क्रिप्ट तू लिहिलंयस पण ना, क्या बात आहे. तू खूप सुंदर लिहिलंस निलेश. खूप सुंदर ऑब्झर्वेशन पॉवर आहे. पण आपलं ते ऑब्झर्वेशन शब्दांकित करू शकणं ही त्याही पेक्षा जास्त ताकदीची गोष्ट आहे. आणि तुझ्याकडे देवाच्या कृपेने, सरस्वतीच्या कृपेने दोन्ही गोष्टी आहेत. गॉड ब्लेस यू. सई, यू आर व्हेरी डिलाइटफुल. कपडे खूप सुंदर आहेत, तू खूप सुंदर दिसतेस. 2 मार्क एक्स्ट्रा. खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. थँक्यू.